नाही, हॅलो हॅलो बोला. हॅलो 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 रामदास कदम इकडून बोलत आहे. त्यांना वाटलं ऑडिओ चेक ऑन एअर कशाला आता टाकले. शिवसेना नेते रामदास कदम हे पत्रकारांशी बोलतायत थेट आपण बघतोय. बघूयात आता त्यांचे पुत्र म्हणजेच योगेश कदम यांच्यावरती आरोप झाल्यानंतर रामदास कदम हे माध्यमांशी काय बोलतात याकडे आपलं लक्ष आहेच. बघूयात या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना नेते रामदास कदम नेमकं काय म्हणतात. योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आणि रामदास कदम यांचे पुत्र. योगेश कदम यांच्यावरती निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्यासंदर्भात जे काही आरोप सुरू आहेत किंवा जी काही माहिती समोर आली त्यानंतर आता विरोधी पक्षांकडनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि याच संदर्भात आता शिवसेना नेते रामदास कदम हे माध्यमांशी बोलतायत. आपण बघूयात ते या विषयावरती काय बोलतात. त्यांचे अर्धवट वकील अनिल परब यांनी आपल्या अकलेचे दिवे पाजळले पत्रकार परिषद घेऊन. मी पाहिली ती पत्रकार परिषद. एक गोष्ट मी खुलासा करण्याच्या आधी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की योगेश कदम याला टार्गेट आजच केलेलं नाही. त्याला तिकीट दिल्यानंतर निवडून कसा येणार नाही यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले. निवडून आल्यानंतर अनिल परबला पालकमंत्री रत्नागिरीमध्ये मुद्दाम पाठवला आणि अनिल परबनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद देऊन तिथे दापोली आणि मंडणगडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये योगेश कदमांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आणि निवडणुकीमध्ये एकही एबी फॉर्म योगेश कदमांकडे न देता राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना दिला. ही आताची बाब नाहीये. महाराष्ट्रानं लक्षात घ्यावं यांचं काय चाललंय ते. आणि सातत्यानं योगेश कदमवरती अन्याय होत होते. एकदा योगेश कदम जाऊन भेटले उद्धवजीला. उद्धवजी, माझी तुम्हाला अडचण असेल तर मी रिझाईन देतो, पण मला तुम्ही त्रास का देताय थोडं मला सांगा फक्त. ही बाब एकनाथ शिंदे सोबत जायच्या आधीची आहे, नंतरची नाही. आणि म्हणून योगेश कदमांना टार्गेट आजच नाही, ह्याच्या आधी मागच्या 2, 2.5, 3 वर्षापासून हे सातत्यानं फक्त योगेश कदम ही चाललंय दापोलीमध्ये. योगेश कदम पुन्हा त्यांच्या नाकावर टिचून आल्यानंतर पुन्हा निवडून आला आणि पुन्हा योगेश कदमने 4-5 खाते आली आणि त्याच्यामुळे यांची पोटसू आणखी वाढलं. आम्ही याला संपवायचा प्रयत्न करतोय आणि याला 5-5 खाती मिळतात म्हणजे काय. आणि म्हणून यांचं पोटसू वाढलं. तुम्हाला माहिती आहे अनिल परब पहिल्या दिवशीच विधिमंडळामध्ये एक फोटो दाखवला. हा योगेश कदमांचा पार्टनर आहे, राजीनामा घ्या. शेवटी योगेश कदमांनी खुलासा केला की यानं न्यायालयामधून वाळू काढायची ऑर्डर आणलेली आहे, त्या ऑर्डरची कॉपी दाखवली, थांबला. आतापर्यंत अनिल परबने जे आरोप केले विधानसभेमध्ये सातबाराचा विधिमंडळामध्ये सातबाराचा उठाव दाखवला, इथं वाळू टाकली, तिथे घमेल वाळू टाकली नव्हती. राजीनामा घ्या. माझ्या पत्नीच्या लायसन्सच्या नावे बाग आहे, डान्स बाग नाही, पण हा मुद्दा हेतुपुरस्कार महाराष्ट्रामध्ये आमची बदनामी होण्यासाठी देखील बाईला नाचवतायत आणि पैसा खातायत. अरे भाडका होतो तू आहेस. हा बाग 35 वर्षापासूनचा होता, 35. आणि मी आपलं कागदपत्र देणार आहे. तो चालवणारा जो शेट्टी आहे तो अधिकृत गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिली आहे. ते कागदपत्र तुम्हाला मी आता देतोय मुद्दाम. हा बाग 35 वर्षापासूनचा होता, 35. आणि मी आपलं कागदपत्र देणार आहे. तो चालवणारा जो शेट्टी आहे तो अधिकृत गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिली आहे. ते कागदपत्र तुम्हाला मी आता देतोय मुद्दाम. मी तुम्हाला आर्ग्युमेंट पण दिले आहेत याच्या आधी. त्याला चालवायला दिला होता तो, आणि लायसन्स अकेशाचा आहे, बाग नाही.
आम्ही इतक्या खालच्या लेवलला कधी आलो नाही आणि येणार पण नाही पैशांसाठी खालच्या लेवलला कोण गेलाय ती दाखवणार आहे तुम्हाला मी आता. तिथून बदनामी करायला सुरुवात केली. योगेश कदम गृहराज्यमंत्री काय झाला ना, आणि हे 35 वर्षापासून हॉटेल आहे, बाग आहे. मला अनिल पगार एक सांगे, हॉटेल ड्रम बीड बाग कुणाचं आहे? ड्रम बीड बाग कोणाचं आहे सांग चल. ठाकरे कुटुंबियांचं आहे. आणि तो बंद का झाला आता? लायसन्स रद्द का झालं ते सांग चल, ते सांग. कुणावर तुम्ही आरोप करत आहे? आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आमच्या काळे आणि खोटे धंदे कधी केले नाहीत. आणि मी ज्यावेळेला मला हे कळलं त्या FIR मध्ये असं लिहिलं होतं की एक मुलगी, कारण 14 मुलींचं त्यांनी परमिशन घेतलंय वेटरसाठी, म्हणून त्या मुली तिथं होत्या. हे देखील तुम्हाला मी सांगतोय. एससी वेटर परमिशन घेऊन त्यांनी, त्यातली एक मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती असं त्या FIR मध्ये लिहिलं आहे. म्हणजे डान्स बार झाला का? डान्स बार झाला. पण तेवढा एक मुद्दा मला कळल्यानंतर मी ताबडतोब त्या सटीला नोटीस दिली, त्याला बाहेर काढला, हॉटेल बंद केलं, लायसन्स सबमिट करून टाकली. आणि त्यानंतर 1.5 महिन्यांनी यांनी सभागृहात काढले. 1.5 महिन्यांनी. त्यानंतर हा बोलला म्हणून आम्ही काय केलं नाही. आम्हाला संवेदना आहेत, आम्ही इज्जत घेऊन बसलोय. आणि हा भाडखाव जो म्हणतोय ना, तो भाड कोण खातो ते मी सांगतो आता. सांगतो मी आता. नंबर 3, बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मला साहेबांची बदनामी होईल असं कुठलंही मला वक्तव्य करायचं नाही. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बाळासाहेब आमचे दैवत आहेत, होते, आजही आहेत. मी जो उद्धवजींनी जे मला सांगितलं होतं, हाताचे ठसे आपण घेतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे घेतलेत किल्ल्यावरती. आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांच्या हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय? यांना असं काय वाटतं की स्विस बँकेसाठी मी ते बोलले म्हणून? खाई त्याला खाऊ खावी काय? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असे घाणेरडे विचार आमच्या डोक्यात कदापि येणार नाही, कदापि येणार नाही, बिलकुल नाही, बिलकुल. मी संशय व्यक्त केला होता, संपला विषय माझा. मी संशय व्यक्त केला होता, मला त्या खोलामध्ये जायचं नाही. आणखी बाळासाहेबांची बदनामी होईल असं कुठलंही कृत्य, असं कुठलंही वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि करणार देखील नाही मी, बिलकुल नाही. आमचं दैवत आहे ते. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपले आखले दिवे पाजळले. योगेश कदम, एक मला सांगा, मी पण गृहराज्यमंत्री होतो. गृहराज्यमंत्र्याला अधिकार असतात. त्याच्या मनाला वाटलं की बाबा त्याचं समाधान झालं, याच्यावरती एकही केस नाही, कुठलीही केस नाही याच्यावरती. आणि तो एक शिक्षक असेल, एक बिल्डर असेल, कोर्टाने त्याला क्लीन चिट दिली असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. तुला तुझ्या बापाला तुला विचारून घेणार नाही निर्णय. हा आणि बोलाता हे आमच्याकडे आलंय, हे निर्णय घेऊ का? तुला विचारायचं का? आणखी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगतोय, मला अधिक खोलात जायचं नाही, पण योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या, विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितले. तो पण न्यायाधीशच आहे. ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय तो. मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय. त्या व्यक्तीचं नाव, मोठी व्यक्ती आहे, आसनावरती बसलेली, उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे, मी नाव घेणार नाही त्याचं. अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल, असं असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेतला. आणि समोर कागदपत्र सगळे होते, पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस. शिवसेना रस्त्यावर उतरणार रस्त्यावरती उतरणार. म्हणजे बघा, 40 मंत्री आहेत. अनिल परबला पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम.
पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम, याचा अर्थ काय महाराष्ट्राला कळत नाही का? समजत नाही का? आणि म्हणून योगेश कदमांनी जो निर्णय घेतलाय त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी वापरलेले आहेत. एखाद्या मोठ्या व्यक्तीने शिफारस केलेली आहे ते तुमच्यासमोर आज ना उद्या येईल म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे काय सांगतंय माकड? तो असं समजतो की अख्ख्या जगाचं ज्ञान फक्त मलाच आहे. पाचवी गोष्ट, माझ्या पत्नीने येऊन इथं खुलासा केला. तो खोटा आहे तिच्या दबावांना म्हणे. म्हणजे हा म्हणेल ते खरं, आम्ही सगळे खोटे. जे विटनेस आहेत एक विटनेस सांगाव एक. आणि त्यावेळेला मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी तिघच होतो. ही घटना घडली त्यावेळेला. माझी मुलगी त्यावेळेला लहान होती, 7-8 वर्षाची. तिने मला येऊन उठवलं झोपेतून.